खानदेशाची कुलस्वामिनी कानबाईचे आज मोठ्या थाटात दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जळगावात आगमन झाले। खानदेशात 2 दिवस कानबाईचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात असून यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येत कानबाईचे रोट करीत असतात। जळगाव शहरातील कोट चौक येथील देवरे कुटुंबियांतर्फे कानबाईची स्थापना करण्यात आली असून विधिवत पूजन करण्यात आले। या संदर्भात भाग्यश्री देवरे व रेखा देवरे यांनी आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता याबाबत अधिक माहिती दिली। कानबाई सणाचं नेमकं काय महत्त्व असतं? कानबाई मातीचा जो सण आहे आपला तो श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची स्थापना केली जाते। आमच्याकडे वडिलोपार्जित वर्षानुवर्ष कानबाई मातेची स्थापना होत असते आणि कानबाई मातेच्या या उत्सवामध्ये त्या मातेला जेवणाचं म्हणून पुरणपोळी वगैरे त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि सगळा परिवार मिळून याचं पूर्ण तयारी वगैरे करतात। स्वयंपाक वगैरे सगळा सकाळपासून म्हणजे सुरुवात त्याची दुपारपासूनच होते 12-1 वाजेनंतर स्वयंपाक वगैरे, मग नंतर आम्ही तयारी करतो। आमच्या घरातील सगळ्या मुली नंदा आम्ही सगळ्या जाऊ वगैरे सगळे मिळून तयारी करतो कानबाईची। आणि आमचे जे सासूबाई वगैरे त्या आम्हाला पुढाकार देतात की सुनांनी पुढे जाऊन व्यवस्थित करावं आणि त्यांच्याकडून आम्ही शिकतो की आम्हाला पुढे काय करायचे किंवा आमच्या येणाऱ्या रोट म्हणजे आपले पूर्ण जे बहुबनकीचे ते रोट असतात, गव्हाचे असतात। ते गहू हे पुजले जातात सकाळी देवापुढे आणि ते दळून मग नंतर त्याची पुरणपोळी वगैरे त्याचं नैवेद्य कानबाई मातेला दाखवलं जातं। कानबाई माता ही सत्वाची तर असतेच, आपण मानला भाव तसा आहे, मनात भाव असला तर नक्कीच देव आपल्याला पावतो तेवढं तर नक्कीच आहे। पण मात्र आमची कानबाई माता ही बरेच जणांना अनुभव आलेला आहे आणि कोणाला बाळ वगैरे झालं आहे तर कोणी चांदीचा पाळणा, कोणी डोळे वगैरे टिकली, ज्याचे त्याचे परीने ज्याने त्याने केलेलं आहे। मनोभावे जर केलं तर कानबाई माता ही सगळ्यांना नक्की पावते आणि सगळ्यांना पावणारी फळणारी ही आमची कानबाई माता, हिचं सगळ्यांना आशीर्वाद कायम असो। असं नाव सांगा। भाग्यश्री देवरे। कानबाई हे आराध्य दैवत आहे आमचं आणि कानबाई हे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। नागपंचमी झाली की पहिल्या रविवारी तिची स्थापना असते। आम्ही ते रोट असतात म्हणजे गहू असतात ते मोजून घेतो आणि मग चंद्र सूर्य गाय गोरा असं सगळं मुठा घेऊन मोजून घेतो आणि सकाळपासून गहू वगैरे दळले की पुरणपोळी, रसई, गंगाफळची भाजी, भात, खीर असा नैवेद्य असतो, तो नैवेद्य दाखवतो। संध्याकाळी आरती करतो। आमचे जे बाहेरगावी जातात ते सुद्धा बाहेरगावून येतात कानबाईला मोठ्या आनंदाने आणि ज्यांची मनोकामना पूर्ण करते कानबाई माता ते नवस करतात, ते त्यांचं पूर्ण झाले की ते नवस फेडायला सुद्धा येतात आमच्याकडे। असा साजरा आम्ही कानबाई मातेचं करतो। नाव सांगा आपलं। रेखा सुहास देवरे।